कोणताही व्यवसाय हा त्याच्या कंपनीच्या मालकावर नसून तिथल्या असणाऱ्या जो कंपनीचा स्टाफ आहे त्याच्यावरती जास्त डिपेंड असतो. चांगले स्किल असणारे फोटोग्राफर्स, सिनेमॅटोग्राफर्स, कॅन्डिड फोटोग्राफर्स हे तुम्ही हायर केले पाहिजेत. आणि टीम मॅनेजमेंट, ज्या वेळेस शूटला निघायचं आहे किंवा काही शूट्स पुढे लाईनअप झालेले आहेत त्यावेळेस सगळ्यांचे मिळून एक डिस्कशन झालं पाहिजे की कामाची विभागणी कशी करायची आहे, कोण कोणतं काम चांगल्या पद्धतीने करणार आहे किंवा कोण कोणतं काम. प्रत्येकाला कामाची पहिली गोष्ट जबाबदारी समजून दिली पाहिजे. जर तुम्हाला टीम मॅनेजमेंट शिकायची आहे ना, तर मी तुम्हाला सांगतो, हे टीम मॅनेजमेंट शिकायचं असेल तर आपले सगळ्यांचे आदर्श म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून मी शिकलो की टीम मॅनेजमेंट कसे करायचे. या इतिहासात जर मागे जाऊन बघितलं की महाराज आपल्या मावळ्यांना कशा प्रकारे ते पूर्ण योजना आखायचे, सर्व गनिमी कावा असेल किंवा अन्य कोणत्याही मोहिमेवर जायच्या आधी कशा प्रकारे ते योजना बनवायचे. तर ही महाराजांकडून घेण्यासारखी गोष्ट आहे की टीम मॅनेजमेंट म्हणजे नेतृत्व गुण, ज्याला आपण लिडरशिप म्हणू शकतो, की हे महाराजांकडून घेण्यासारखा हा गुण आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला टीम मॅनेजमेंट शिकायचं आहे ना तर महाराजांना तुम्ही फॉलो करा.